श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 20 ते 26 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मनातील गुपिते आणि योजना यशाच्या दिशेने नेतील का? करिअरमध्ये अचानक बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे का? आर्थिक बाबतीत सावधगिरी ठेवूनही फायदा मिळेल का? प्रेम आणि नात्यांमध्ये तुमच्या भावना समजून घेतल्या जातील का? तुमचा आत्मविश्वास तुम्हाला प्रत्येक आव्हानावर मात करून देईल का? चला तर जाणून घेऊया, वृश्चिक राशीसाठी हा आठवडा नेमका काय खास घेऊन आला आहे. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जिद्द, गूढता आणि तीव्र भावना यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या वृश्चिक राशीसाठी हा आठवडा काही खोल बदल आणि महत्त्वाचे निर्णय घेऊन येणारा आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अंतर्मुख होण्याचा, गुप्त योजना आखण्याचा आणि आयुष्यात काही महत्त्वाचे बदल घडवण्याचा संकेत देणारा आहे. या काळात तुमची निरीक्षणशक्ती आणि परिस्थिती समजून घेण्याची क्षमता अधिक तीव्र होईल, ज्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने गोष्टी हाताळू शकाल. कामाच्या ठिकाणी आणि वैयक्तिक आयुष्यात काही गोष्टी अचानक घडू शकतात, पण तुम्ही त्यांना शांतपणे आणि संयमाने हाताळाल. नातेसंबंधांमध्येही भावना अधिक खोलवर जाणवतील, त्यामुळे समजूतदारपणा ठेवणे अत्यंत गरजेचे ठरेल. एकूणच हा आठवडा तुम्हाला स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकण्याचा, योग्य वेळ साधण्याचा आणि विचारपूर्वक पावले उचलण्याचा संदेश देणारा आहे. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात तुमच्या करिअरमध्ये एक वेगळीच ऊर्जा दिसून येईल. तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात पूर्ण ताकद आणि लक्ष घालाल, ज्यामुळे तुमची कार्यक्षमता इतरांपेक्षा अधिक प्रभावी ठरेल. काही गुप्त किंवा महत्त्वाचे प्रोजेक्ट्स तुमच्याकडे सोपवले जाऊ शकतात, जो तुमच्या क्षमतेची खरी परीक्षा घेतील. कामाच्या ठिकाणी काही राजकारण किंवा स्पर्धा जाणवू शकते, पण तुमची निरीक्षणशक्ती आणि शांत स्वभाव तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. वरिष्ठांना तुमची काम करण्याची पद्धत आवडेल आणि त्यांच्याकडून कौतुक मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन संधी आणि थोडे धोके दोन्ही घेऊन येईल. एखादी मोठी डील फायदेशीर ठरू शकते, पण त्यासाठी पूर्ण माहिती घेऊनच निर्णय घ्या. भागीदारीत काम करत असाल तर पारदर्शकता ठेवा. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा मिश्रित राहील. काही दिवस चांगला पैसा येईल, तर काही वेळा अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैशांचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर थोडा विचार करूनच पाऊल उचला. गुप्त व्यवहार किंवा जलद नफा देणाऱ्या योजनांपासून दूर राहा. आठवड्याच्या शेवटी एखादा छोटा आर्थिक लाभ होऊ शकतो. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेम जीवनासाठी हा आठवडा खूपच तीव्र आणि भावनिक ठरणार आहे. तुमच्या भावना अधिक खोलवर जाणवतील आणि तुम्ही नात्यात पूर्णपणे गुंतून जाल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक मजबूत होतील, पण कधीकधी जास्त अपेक्षा ताण निर्माण करू शकतात. जोडीदाराशी प्रामाणिक आणि खुला संवाद ठेवा. सिंगल व्यक्तींना एखादी गूढ आणि आकर्षक व्यक्ती भेटू शकते. वैवाहिक जीवनात सुरुवातीला थोडे मतभेद होऊ शकतात, पण विश्वास आणि प्रेमामुळे ते लवकरच दूर होतील. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवन या आठवड्यात स्थिर राहील, पण तुम्ही थोडे अंतर्मुख राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्य तुमच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतील. घरात एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. पालकांचे मार्गदर्शन तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. मानसिक स्थिती आणि आत्मविश्वास. या आठवड्यात तुमचे मन खूप खोल विचारांमध्ये गुंतलेले राहील. तुम्ही प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहण्याचा प्रयत्न कराल. यामुळे काही वेळा गोंधळ निर्माण होऊ शकतो, मात्र तुमचा आत्मविश्वास मजबूत राहील. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून योग्य निर्णय घेऊ शकाल. ध्यान आणि एकांतात वेळ घालवल्यास तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा मध्यम आहे. ताण, थकवा किंवा झोपेच्या समस्या जाणवू शकतात, त्यामुळे विश्रांती घेणे आणि दिनचर्या व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे. पोटाचे विकार किंवा रक्तदाबाशी संबंधित त्रास टाळण्यासाठी संतुलित आहार घ्या. योग आणि ध्यान फायदेशीर ठरेल. शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रतेचा आहे. अभ्यासात लक्ष लागेल, पण स्वतःवर जास्त दबाव टाकू नका. संशोधन किंवा खोल अभ्यास करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष फायदेशीर आहे. सामाजिक आणि मित्रसंबंध. सामाजिकदृष्ट्या तुम्ही थोडे कमी सक्रिय राहू शकता. मित्रांशी संवाद कमी होऊ शकतो, पण त्यामुळे नात्यात अंतर येणार नाही. एखाद्या विश्वासू मित्राकडून मदत मिळू शकते. लोकांवर विश्वास ठेवताना थोडी सावधगिरी बाळगा. आठवड्याचे विशेष संकेत. गुप्त गोष्टी किंवा योजना यश देऊ शकतात. भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. स्वतःसाठी वेळ काढा. उपाय. मंगळवारी हनुमानजींची पूजा करा. ओ नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा. लाल फळांचे दान करा. गरजू लोकांना मदत करा. एकूण वृश्चिक राशीसाठी हा आठवडा गूढ बदल आणि आत्मपरीक्षणाचा ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल, पण स्पर्धाही वाढेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे.
प्रेम आणि नातेसंबंधात भावना तीव्र राहतील. हा आठवडा बदल, आत्मपरीक्षण आणि अंतर्गत शक्ती वाढवणारा ठरणार आहे. करिअरमध्ये संधी मिळतील, पण स्पर्धाही वाढेल. त्यामुळे सावधपणे आणि हुशारीने निर्णय घेणं गरजेचे आहे. आर्थिक बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल, कारण अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये भावना तीव्र राहतील, त्यामुळे समजूतदारपणा आणि संयम ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेतल्यास सर्व काही नियंत्रणात राहील. एकूणच शांत विचार, आत्मविश्वास आणि योग्य वेळ साधून घेतलेले निर्णय तुम्हाला या आठवड्यात यश आणि समाधान देणारे ठरतील. धन्यवाद.